नमस्कार, स्वातीस किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पापडाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 4 पापड घेतलेले आहेत भाजून। त्यासाठी लागणारे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, जिरे आणि मीठ। चला तर आता आपण बघूया पापडाची चटणी कशी तयार करायची आहे। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। आता मी जवळपास 2 चमचे तेल घेत आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे घालायचे, कांदा ऍड करायचा, थोडी कोथिंबीर घालायची, त्याची पापडाला छान चव लागते। तुम्हाला लगेचच्या लगेच जेवण करायचं असेल तेव्हाच ही चटणी बनवायची, कारण की त्यामध्ये कांदा असणार आहे, तर त्यामुळे ते वातडही होऊ शकतं। म्हणून चटणी जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं त्यावेळेसच करायची तुम्ही, पण चवीला खूप छान लागते। एकदा नक्की करून बघा तुम्ही। थोडासा ब्राऊन होऊ द्यायचे आपल्याला कांदा। यामध्ये आपण थोडीशी धनेपूड वापरू शकतो। थोडा मी गॅस कमी करते। यामध्ये आपण मसाले ऍड करूया। हळद टाकायचे, लाल तिखट, तुम्हाला तिखट केवढी हवी तर मी त्यानुसार तुम्ही तिखट घाला। आता ही पूर्ण कोथिंबीर यामध्ये घालणार आहे, म्हणजे लगेच वातड नको व्हायला पापडाची चटणी। चवीनुसार मीठ घालायचंय, पण पापडामध्ये ऑलरेडी मीठ आहे, तर त्यानुसार तुम्ही घाला अंदाजा घेऊन। थोडंच घालणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पापड ऍड करायचंय, जास्त बारीक नाही करायचा हा पापड। गॅस बंद करून देते मी, भाजून घेतलेला आहे ना पापड। बघू शकता आपली पापडाची चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या घरी आणि मला कमेंट करून सांगा की कशी ही चटणी झालेली आहे। आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। आपली चटणी सर्विंग बाउल मध्ये काढलेली आहे, बघू शकता खूप छान झालेली आहे चटणी। नक्की ट्राय करा तुम्ही, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया आपण। धन्यवाद।